नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत एक अशी कला जी हळूहळू लोप पावत चाललेली आहे, जी आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात पहिले प्रकर्षाने असायची. गणपती म्हटला की चलचित्र देखावे हे आलेच. तर आता सध्या हे असे काही फार दिसून येत नाही. तर आज मी तुमच्या समोर एक असं चलचित्र घेऊन येणार आहे, ज्यातून ती जनजागृतीही केली जायची आणि मनोरंजनाचं मनोरंजन व्हायचं आणि लोकप्रबोधन होऊन जायचं. तर अशाच काही अशा कला आहेत ज्या हल्ली लोप पावत चालल्यात, जसं की वासुदेव. हल्ली वासुदेव आपल्या दारोदारी येत नाही का? तर आपण फ्लॅटमध्ये राहतो, फ्लॅटमध्ये एंट्री नसते, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक अशी जी कला आहे ती लोप पावत चालली आहे, जसं की आपण गुढीपाडवा किंवा असे जे आहे ते मोठ्या मोठ्या सणांना एक चलचित्र देखावे असायचे. आता सध्या ते दिसत नाहीत, असं आहे. तर आज आपण पाहणार आहोत एक असं चलचित्र देखावा ज्यांनी समाज प्रबोधन होतंय, लोक प्रबोधन होतंय आणि त्यांचं मनोरंजन सुद्धा होतंय. तर आजचा जो भाग आहे, आजची जी मनोरंजन किंवा लोक प्रबोधन प्रक्रिया आहे, किंवा आपण ज्याला म्हणू शकतो प्रक्रिया असं नाही, पण त्याला आपण म्हणू शकतो की ते लोक समाज प्रबोधनाचे जे सादरीकरण आहे ते रोहा शहरातील भट हॉल येथील गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या समोर सादरीकरण केले गेले आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल अशी नक्की खात्री आहे आणि त्यातून काहीतरी चांगलाच बोध घ्याल. चला तर मग आपण आता पाहूयात लोक प्रबोधन आणि त्यातून चांगला बोध घेऊयात आणि ते बोध घेऊन आपण ते आचरणातही आणूयात. चला तर मग पाहूयात. महाराज की. आपला भारत देश सगळ्याच बाबतीत श्रीमंत होता, पण एका बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता, पाण्याच्या. देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. पण महाराज पाणी कुठं हरवलं? पाणी हरवलंय कारण ते चोरीला गेले आणि ती चोरी केली आहे आपण सगळ्यांनी. डेव्हलपमेंटचे भारतात वारे बुजविले, नदी नाले सारे कसे वाहणार पाण्याचे झरे. अहो, डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण वृक्ष तोडले, जंगले तोडली, उंच इमारती बांधल्या, निसर्गाचा ओप झाला. वरण्याची माया सरली, आकाश कोपलं. पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. वरुण राजाने आपल्याकडे पाठ फिरवली, तो लहरी झाला. तो कधी आभाळ फाडून बरसला तर कधी उसून दडून बसला. पावसाच्या या लहरीपणाचा सर्वाधिक फटका बसला असेल तर तो आपल्या शेतकरी बांधवांना. त्यांनी शेतीसाठी कर्ज तर घेतलं, पण पावसाच्या लहरीपणामुळे तो कर्जबाजारी झाला. काहींनी यातून पण मार्ग काढला, पण काहींनी शेवटचा पर्याय निवडला, तो म्हणजे आत्महत्येचा. अंधार घरदार शिवार, अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. सैरभैर झालं सार, आखडीत घडलं, काळ घेऊन गेला देव जन्माची सजा. देव कसा फासयो तुझा. आपल्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांच्या मनावर या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा काही परिणाम होत नाही. आपण ती केवळ एक बातमी म्हणून ऐकतो आणि हळहळ व्यक्त करून विसरून जातो. उन्हाळ्यात जेव्हा विहीर आटते ना, तेव्हा 4 हंडे पाणी मिळवण्यासाठी आपल्या ग्रामीण भगिनींना कितीतरी अंतर पायपीट करावी लागते.
पण आपली गाडी चार चौकात उठून दिसावी म्हणून आपण केवळ गाडी धुण्यासाठी कितीतरी हंडे पाणी वाया घालवत असतो. घरात मिळालेल्या पाण्याचा आपण बेसुमार वापर करत असतो. नळ उघडा ठेवून धो पाण्यात कपडे धुताना आपल्याला आपल्या ग्रामीण महिलांची बिलकुल आठवण येत नाही. आपल्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांना शॉवर खाली स्नान करण्याची भारीच हौस, आणि ती हौस करताना कितीतरी पाणी वाया जात असतं. आपण जर पाण्याचा असाच बेसुमार वापर करत राहिलो तर भविष्यात आपल्याला पाणी टंचाईच्या महाभयंकर संकटाला सामोरे जावे लागेल. पाणी म्हणजे जीवन, आणि पाऊस म्हणजे या जीवनाचा प्रारंभ. पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारे थेंब नव्हे, तर तो निसर्गाचा आशीर्वाद आहे. पाणी आपलं आहे, पण ते राखण्याची जबाबदारीही आपलीच आहे. आणि म्हणून प्रत्येकानं आपापल्या परीनं पावसाचे पाणी वाया न घालवता ते वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. घरांच्या छतांवरून, सोसायट्यांच्या टेरेसवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे जमा केले पाहिजे. यालाच म्हणतात रेन वॉटर हार्वेस्टिंग, जो केवळ उपाय नाही तर भविष्यातील पिढ्यांना दिलेला आश्वासक वारसा आहे. आणि हीच निसर्गाची सेवा करण्याची संधी आहे. एक होता राजा, एक होती राणी, नंतर म्हणू नका एक होतं पाणी. नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 तुम्हाला सादरीकरण कसं वाटलं? त्यातून काही बोध घेतलात का तुम्ही? जर असं काही असेल, तुम्हाला काही सादर करायचं असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सचा वापर करू शकता. आणि हे सादरीकरण कसं वाटलं तेही नक्की कळवा. आणि तुम्ही पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी काय काय गोष्टी करता हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून सर्वांनाच कळेल की आपण काय केलं पाहिजे आणि पाण्याचा कसा अपव्यय टाळला पाहिजे. थँक्यू.